मीन राशीच्या मंडळींनो, काही वेळा आयुष्य आपल्याला अशा परीक्षेतून घेऊन जाते की आपण स्वतःलाच विचारतो, हे सगळं कधी संपणार. बाहेरच्या जगाला आपण हसतमुख दिसतो, रोजची कामही करतो, जबाबदाऱ्या पार पाडतो, पण मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी अपूर्ण असतं. एखादी इच्छा पूर्ण झालेली नसते, एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रेम मिळालेलं नसतं, पैशांची चिंता असते किंवा घरातील एखाद्या समस्येचा शेवट कधी होणार याची प्रतीक्षा असते. मीनराशीच्या व्यक्ती मनाने अतिशय संवेदनशील असतात. तुम्ही इतरांच्या भावना पटकन समजून घेता, पण स्वतःच्या भावना मात्र अनेकदा मनातच ठेवता. समोरच्याच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता. म्हणूनच अनेकदा लोकांना तुमचा संघर्ष दिसत नाही. पण आता मीनराशीच्या मंडळींनो, तुमच्यासाठी एक सुंदर संदेश आहे. 28 ऑगस्ट 2026ची श्रावण पौर्णिमा तुमच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश घेऊन येऊ शकते. श्रावण महिन्याचा शेवट होत असताना अनेक दिवस मनावर असलेले ओझे हलके होण्याची शक्यता आहे. काही अडकलेल्या गोष्टींना दिशा मिळू शकते. घरातील वातावरणात आनंद वाढू शकतो आणि तुमच्या मनात पुन्हा एकदा सगळं ठीक होऊ शकतं असा विश्वास निर्माण होऊ शकतो. मीनराशीच्या व्यक्तींसाठी हा काळ केवळ बाह्य परिस्थिती बदलण्याचा नाही, तर आतून स्वतःला पुन्हा शोधण्याचा काळ ठरू शकतो. म्हणून आजचे हे राशी भविष्य शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण श्रावण पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात कोणत्या शुभघटना घडण्याची शक्यता आहे. घरात कोणत्या गोष्टीमुळे आनंद निर्माण होऊ शकतो, पैसा आणि कामधंद्याच्या बाबतीत काय बदल होऊ शकतात आणि तुमच्या मनातील कोणती इच्छा नव्याने पूर्ण होण्याच्या दिशेने जाऊ शकते, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. घरातील वातावरणात सकारात्मक बदल. मीन राशीसाठी श्रावण पौर्णिमेनंतर सर्वात सुंदर बदल घराच्या वातावरणात दिसू शकतो. गेल्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून घरात तणाव असेल, कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद असतील किंवा एखाद्या विषयावर चिंता सुरू असेल, तर परिस्थिती हळूहळू सुधारू शकते. घरातील एखादी व्यक्ती तुमच्याशी मनापासून बोलू शकते. जुना गैरसमज दूर होऊ शकतो. घरातील एखादे अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा एखादा शुभप्रसंग ठरू शकतो. कुटुंबातील सर्व सदस्य पुन्हा एकत्र आल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मीनराशीच्या व्यक्तींसाठी घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात. घरातील प्रेम आणि शांतता हीच तुमची खरी ऊर्जा असते. त्यामुळे घरातील वातावरण सुधारल्यावर तुमचा आत्मविश्वासही वाढेल. मीनराशीच्या काही व्यक्तींना श्रावण पौर्णिमेनंतर अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्या उत्तराची तुम्ही बरेच दिवस वाट पाहत आहात ते मिळू शकते. एखाद्या व्यक्तीचा अचानक फोन येऊ शकतो. एखाद्या जुन्या संपर्कातून नवीन संधी मिळू शकते. नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा कुटुंबाशी संबंधित एखादी सकारात्मक बातमी समोर येऊ शकते. काही वेळा आपल्याला वाटत असते की आता काहीच होणार नाही आणि तेव्हाच परिस्थिती बदलायला सुरुवात होते. म्हणून मीनराशीच्या मंडळींनो, या काळात आशा सोडू नका. आर्थिक बाबतीतही हा काळ काहीसा सकारात्मक ठरू शकतो. गेल्या काही काळात अचानक खर्च वाढला असेल, पैसे साठवता येत नसतील किंवा एखाद्या आर्थिक जबाबदारीमुळे मनावर ताण असेल, तर आता परिस्थिती व्यवस्थित करण्याची संधी मिळू शकते. थांबलेले पैसे मिळू शकतात. एखाद्या जुन्या व्यवहारातून पैसे परत येऊ शकतात. नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन काम मिळू शकते. घरातून एखादे छोटे काम किंवा ऑनलाईन काम करणाऱ्यांना त्यातून उत्पन्न वाढवण्याची संधी मिळू शकते. मात्र पैसा मिळाल्यानंतर भावनेच्या भरात खर्च करू नका. या काळात बचत आणि योग्य नियोजन तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे राहील. विवाहित मीनराशीच्या व्यक्तींसाठी घरगुती जीवनात सुधारणा होऊ शकते. पती पत्नीमध्ये काही गैरसमज असतील तर ते संवादातून कमी होऊ शकतात. एकत्र एखाद्या ठिकाणी जाणे, धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणे किंवा कुटुंबातील शुभप्रसंग दोघांना जवळ आणू शकतो. जोडीदाराच्या एखाद्या यशामुळे किंवा चांगल्या बातमीमुळे तुम्हाला आनंद होऊ शकतो. नात्यात प्रेम असेल तर जुन्या छोट्या चुका विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मीनराशीच्या काही व्यक्तींच्या कुटुंबात मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. मुलांच्या शिक्षणातील किंवा करिअरमधील प्रगतीमुळे समाधान मिळू शकते. ज्या व्यक्ती कुटुंब वाढीचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ आशादायी राहू शकतो. मात्र गर्भधारणा किंवा आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये राशी भविष्यावर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मीनराशीच्या काही व्यक्तींसाठी घराशी संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय पुढे जाऊ शकतो. घर बदलण्याचा विचार असेल तर नवीन पर्याय मिळू शकतो. घराची दुरुस्ती किंवा सजावट सुरू होऊ शकते. नवीन वस्तू किंवा वाहन खरेदीचा विचार पुढे जाऊ शकतो.
जमीन किंवा घर घेण्याचा विचार करणाऱ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते, पण मोठ्या आर्थिक व्यवहारात घाई करू नका. कागदपत्रे आणि व्यवहार व्यवस्थित तपासा. मीनराशीच्या मंडळींनो, तुमच्या मनात कदाचित एक इच्छा अशी आहे जी तुम्ही फार पूर्वीपासून जपली आहे. कदाचित स्वतःचे घर, कदाचित चांगली नोकरी, कदाचित आर्थिक स्वातंत्र्य, कदाचित एखाद्या व्यक्तीसोबत पुन्हा नाते जोडणे, कदाचित स्वतःचे काम सुरू करणे किंवा कदाचित आयुष्य नव्याने जगण्याची इच्छा. श्रावण पौर्णिमेनंतर ही इच्छा पुन्हा तुमच्या मनात जागी होऊ शकते आणि यावेळी तुम्हाला तिच्यासाठी प्रयत्न करण्याची नवीन ऊर्जा मिळू शकते. या काळात तुम्हाला एक महत्त्वाचा धडा मिळू शकतो. प्रत्येकाला खुश ठेवणे शक्य नाही. तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी मनापासून वागेलच असे नाही. म्हणून जे लोक सतत तुमची मानसिक शांतता खराब करतात त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवणे आवश्यक आहे. तुमची ऊर्जा अशा लोकांवर खर्च करू नका जे तुमच्या आयुष्यात फक्त नकारात्मकता आणतात. श्रावण पौर्णिमेनंतर तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा होऊ शकते. नवीन कौशल्य शिकणे, नवीन काम सुरू करणे, व्यायाम किंवा आरोग्याकडे लक्ष देणे, आर्थिक नियोजन करणे, नवीन ठिकाणी प्रवास करणे किंवा एखादी जुनी सवय सोडणे. हा काळ स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी चांगला ठरू शकतो. 28 ऑगस्टच्या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्रद्धेनुसार भगवान शिवाचे स्मरण करा. शक्य असल्यास शिवलिंगावर जल अर्पण करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. घरात दिवा लावा. कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करा. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा मदत करा आणि मनात एक संकल्प करा, माझ्या आयुष्यात जे बदल माझ्या हिताचे आहेत ते स्वीकारण्याची शक्ती मला मिळो आणि जे माझ्या हिताचे नाही ते सोडण्याची बुद्धी मला मिळो. मीनराशीसाठी शेवटचा खास संदेश. मीनराशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख कायमचे नाही. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस वाट पाहत आहात त्यासाठी कदाचित योग्य वेळ अजून पूर्णपणे आलेली नसेल, पण याचा अर्थ तुमचे नशीब बंद आहे असा अजिबात नाही. 28 ऑगस्टची श्रावण पौर्णिमा तुमच्यासाठी एक सुंदर नव्या सुरुवातीचा संदेश घेऊन येऊ शकते. घरात आनंदाची बातमी येऊ शकते. कुटुंबातील दुरावा कमी होऊ शकतो. पैशांबाबत दिलासा मिळू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होऊ शकतो. अडकलेले काम पुढे जाऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनात पुन्हा एकदा स्वतःच्या भविष्यावर विश्वास निर्माण होऊ शकतो. म्हणून मीनराशीच्या मंडळींनो, तुम्ही ज्या दुःखातून गेलात त्याला तुमची ओळख बनवू देऊ नका. तुम्ही तुमच्या भूतकाळापेक्षा मोठे आहात. तुमच्या अडचणींपेक्षा तुमची स्वप्ने मोठी आहेत आणि तुमच्या आजच्या परिस्थितीपेक्षा तुमचे उद्याचे आयुष्य खूप सुंदर असू शकते. ज्या दरवाजावर तुम्ही अनेकदा ठोठावले आणि तो उघडला नाही त्याच दरम्यान कदाचित देव तुमच्यासाठी दुसरा दरवाजा तयार करत असेल. म्हणून विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा, मन शांत ठेवा आणि महादेवांचे स्मरण करत पुढे चालत राहा. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर बातमी अजून तुमच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही. ती येण्याच्या मार्गावर आहे. श्रावण पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी भगवान महादेवांची कृपा तुमच्यावर राहो. तुमच्या घरात सुख नांदो. तुमच्या कुटुंबात प्रेम वाढो. तुमच्या कष्टांना यश मिळो. तुमच्या हाताला काम मिळो. तुमच्या मनातील चिंता दूर होत आणि तुमच्या आयुष्यात असा आनंद येऊ की मागील सर्व दुःख तुम्हाला क्षणभरासाठीही आठवणार नाही. हर हर महादेव. जय भोलेनाथ.